ट्रॅव्हल मराठी ब्लॉग 15मध्ये वियानावरून मी आता ट्रेन पकडलेली आहे हालस्टाटसाठी. हालस्टाट इकडे एक छोटासा गाव आहे, भरपूर ब्युटिफुल गाव आहे, डोंगरांच्या मध्ये एकदम लेक वगैरे आहे. बट तिकडची एक खासियत अशी आहे की तिकडे 7000 वर्ष जुना एक सॉल्ट मायनिंग लोकेशन आहे. तो वेलकम टू हालस्टाट. सुरू झाली आहे फेरी. हे बघा, वा, सॉल्ट माइन तर बाजूला राहिली. इकडे लोकेशनच एवढा चांगला आहे की बाहेरच फिरायला मजा येते. नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे बघत आहात मीच तो मुंबईकर हा यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे युरोप ट्रॅव्हल मराठी ब्लॉग 15मध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी आलेलो आहे युरोपच्या कल्चर कॅपिटलमध्ये, म्हणजेच ऑस्ट्रियाला. क्रिसमसचा सीझन चालू आहे, डिसेंबर आहे, सो कल्चर कॅपिटलला येणं तर बनतं आहे. आणि वियानावरून मी आता ट्रेन पकडलेली आहे हालस्टाटसाठी. हालस्टाट इकडे एक छोटासा गाव आहे, भरपूर ब्युटिफुल गाव आहे, डोंगरांच्या मध्ये एकदम लेक वगैरे आहे. बट तिकडची एक खासियत अशी आहे की तिकडे 7000 वर्ष जुना एक सॉल्ट मायनिंग लोकेशन आहे. तो आता ते लोक म्युझियम, ॲज अ म्युझियम ते लोक तिकडे एक्झिबिट करतात. सो आपण त्या म्युझियमला व्हिजिट देणार आहोत आणि बघणार आहोत तिकडे काय काय स्पेशल आहे. 7000 वर्ष जुनं कसं ते लोक मायनिंग करायचे ते सगळं आपण एक्सप्लोअर करूया आज. आणि बघूया कशी जाते हालस्टाटची जर्नी. उद्याच्या म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी वियाना एक्सप्लोअर करीन, क्रिसमस मार्केट एक्सप्लोअर करीन. आणि हो, नक्कीच बघूया अजून कुठले लोकेशन्स एक्सप्लोअर करता जमेल. सो आजच्या ब्लॉगसाठी सध्या तरी एवढंच हालस्टाट, आणि भेटतो तुम्हाला हालस्टाटमध्ये. चला. खतरनाक व्ह्यू एकदम फुल. असं वाटतंय स्वित्झर्लंडच्या जवळच आलो आहे, बट थोडं जवळपासच आहे स्विसच्या. बघू शकता वरती एकदम बर्फ वगैरे. खतरनाक व्ह्यूज आहेत एकदम मस्त, एकदम डोंगरांच्या मधोमध. वेलकम टू हालस्टाट. मित्रांनो, फायनली पोचलेलो आहे मी आता हालस्टाटमध्ये. बघा, ट्रेनने उतरून कडक लोकेशन आहे. आता आम्हाला क्रूज पकडून तिकडे जायचं आहे. मला इंडियातले 2 मित्र भेटले आहेत, कपल भेटला आहे. सो आता आम्ही जाऊ क्रूज पकडून त्या साईडला, म्हणजे छोटी बोट आहे ती पकडून जायचं. मस्त एकदम. चला.
सुरू झाली आहे फेरी. 요즘 파란색 이거 정말 나오는 그림 그려놓은 것 같아. 그치? 그림 그리는 거 되게 파란색 지금 색깔이 딱 그 그림에 나오는. मित्रांनो पोचलेलो आहे मी फायनली हालस्टार्टला. भरपूर थंडी आहे आणि भरपूर ब्युटिफुल आहे. मराठी माणसं पण आहेत. भरपूर सारे सुव्हिनियर शॉप्स आहेत. फुल टुरिस्टिक बनवलं आहे. हे बघा, वा. सुरू झालेला आहे सॉल्ट मायनिंगचा टूर. बघूया. फॅनिक्युलरने वर चाललो आता. वर एकदम. फॅनिक्युलर पकडून 800 मीटर वर आलं आता. कारण की ही जी माईन आहे सॉल्ट माईन ती डोंगराच्या आतमध्ये आहे एकदम 800 मीटर वरती. सो बघूया काय काय आहे आतमध्ये. व्ह्यू बघा. पूर्ण हालस्टार्ट खाली आहे आणि बर्फ पडला आहे. चांगला मौसम आहे एकदम. बर्फ पडला आहे मस्त. आणि ही फॅनिक्युलर आहे. तुम्हाला तिकीटच्या आतमध्येच फॅनिक्युलरचे पैसे पण घेतात हे लोक. 40 युरो काहीतरी तिकीट आहे. चला आता जातो पुढे. बघूया काय काय आहे पुढे सॉल्ट माईनमध्ये. समोर तर दिसतंय पूर्ण बर्फ. स्काय वॉक सॉल्ट माईन. चला. मॅप दिलेला आहे आणि पूर्ण बर्फ भरला आहे.
एकदम वरती आलं ना डोंगराच्या. आता वर जातो. चाललो आता बर्फाच्या मधून त्या बाजूला. तिकडे कुठेतरी आहे वाटतं सॉल्ट माईन आणि हा स्काय वॉक आहे. छान आहे लोकेशन. घसरायला होत आहे, बेकार घसरायला होत आहे बर्फावरती. घसरून डायरेक्ट खाली 800 मीटर खाली पोहायला. आणि इकडे गर्दी आहे. सॉल्ट माईन तर बाजूला राहिली. इकडे लोकेशनच एवढा चांगला आहे की बाहेरच फिरायला मजा येते. त्या बाजूला फक्त व्ह्यू पॉईंट आहे आणि मला वाटतं ऑपोजिट डायरेक्शनला सॉल्ट माईन आहे. सो आता व्ह्यू पॉईंटवरून सॉल्ट माईनला त्या बाजूला चाललो आहे. बघू लिहिलं आहे ना, बोर्ड वाचावं लागेल समजेल. हां लिहिलं आहे सॉल्ट माईन टूअर स्टार्ट 650 मीटर्स. हा कोण आहे, फोटो लावला आहे याचा. हा असेल सॉल्ट माईन शोधणारा. बर्फ बघा गवतावरती आलाय. हे बर्फ. सुरू झालेला आहे टूवर. आणि हे बघा ग्रेव्ह ठेवलेत. कोणाचं आहे काय माहिती. फ्रॉम द ग्रेव्ह टू द एक्सकॅव्हेशन. ओके. इकडे पण व्हायचं असं मॉमिफिकेशन टाईप सिस्टम. हे बघा जुन्या काळी असे हे लोक माणूस मेल्यानंतर पहिला असं होतं, नंतर मग असं प्रॉपर विथ रिच्युअल्स. तर असं आहे. रिच्युअल्स नंतर ते बांधून वगैरे ठेवायचे. बट जेव्हा रिच्युअल्स नव्हते तेव्हा ओपनच हड्ड्या राहायच्या मग फक्त. तर मित्रांनो चला आता ग्रेव्ह बघून झालेला आहे. आता जातो आहे सॉल्ट माईनच्या इथे. भरपूर वर आहे, म्हणजे 1 किलोमीटर पकडा. ते फॅनिक्युलरनीच 840 मीटर आणला वरती. आणि आता आम्ही चाललो आहे अजून वर, म्हणजे मीच चाललो आहे अजून वर. चालत चालत 100-200 झाले वाटतं मीटर. 1 किलोमीटर तरी आहे. पण नजारा चांगला आहे तर टेन्शन नाही. मस्त आहे बर्फ वगैरे, फुल वाईब्स आहेत. हे बघा एकदम कडक. फिरा फिरा, फिरल्यावरती असं दिसेल तुम्हाला.